नमस्कार भावांनो. तर सुरू करूया आजच्या ब्लॉगनं. महिन्याभरातनं ब्लॉग आलाय, पण सॉरी भावांनो, एवढा दिवस काय ब्लॉग टाकला नाही, पण आत्तापासून टाकणार कारण कालच्या स्टोरीमुळे आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आपण आता सुरू करतोय ब्लॉगला. तो चलिए शुरू करते हैं. तर तुम्ही म्हणत असाल हा महिनाभर कुठं गेला, कसले पण रील्स टाकतोय, काय पण करतोय, कारण भावना आपण पुण्यात आपण आलो कामाला, त्यामुळे तसले रील टाकायची वेळ आली, पण आता ते नाही, आता ब्लॉगच आहे ना. कामाला जायचं टाइम होतं ना, आपल्याला काय आवरायचं होतं, लय गडबड होती, काय सांगायचं. आणि त्यात पाऊस, आबा पापा पापा, लय बेकार खतरनाक असा पाऊस पडतोय का उडतोय हेच कळत नाही पुण्यात. आवरून बिवरून झालं, पण ट्विस्ट काय माहिती का, आपण अंगून नाही गेलो, असंच पारोसा निघालो कामाला. मगर क्यों? मग काय करायचं आता, पाऊसच एवढं पडतं, जाता जाताच भिजतोय, त्यामुळे अंघोळ नाही, डायरेक्ट भिजत जायचं निवांत. कसा बसा भिजत एकदाच का होईना येऊन बसला स्टॉपला. काय सांगायचं तुम्हाला, लय डेंजर, एवढं पाऊस, लय डायरेक्ट चड्डीत पाणी गेले. बस मधलं काय आपण शूट करू शकलो नाही, कारण भावनो एवढी गर्दी आणि एवढं किचकिच लय बाबा, लय डेंजर, त्यामुळे आपण शूट नाही केलं. बात तो सही है. पोहोचलो कामावर आणि कपड्या बिपड्या चेंज करायला लागलो कामाला. भावानो इथं शूट काही करू देणार नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट नंतरचं शूट करूया, कामावरचं पुन्हा कधीतरी शूट करूया, ते दाखवणार 100% तुम्हाला. पण आता जाऊया घरी. पण जाता जाता पण लागला ना बाबा पापा काय पाऊस आहे. तर भावांना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक आणि फॉलो नक्की करा.